तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात बंद आहे। यामुळे पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीत सध्या कांद्याचा मोठा साठा पडू नये, त्यातच अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। बाजार समितीत कांदा ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्यानंच अनेक शेतकऱ्यांचा कांदा उघड्यावर ठेवावा लागला। अचानक झालेल्या पावसामुळे हा कांदा पूर्णपणे भिजून खराब झालाय। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका, जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। या परिसरामध्ये गारपिटीसह मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि याचा फटका सध्या शेतीमालाला बसलेला पाहायला मिळतोय। त्यासोबत चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेला जो कांदा आहे तो कांदा भिजलेला पाहायला मिळतोय। मी सध्या आलो पुणे जिल्ह्यातील चाकण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। या ठिकाणी पाहतो की जो शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला जो कांदा आहे तो कांदा या ठिकाणी भिजलेला पाहायला मिळतोय। काल ज्या पद्धतीने अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, या हजेरी लावल्यानंतर हा जो बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला जो कांदा आहे तो या ठिकाणी भिजलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे आपण पाहतो की शेतीमालाला बाजारभाव होणार आहे, कांद्याची आवक सुद्धा वाढलेली आहे। त्यासोबत आता पाऊस आल्यानंतर खरं तर हा जो कांदा आहे तो कांदा भिजल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतं। सध्या कांद्याला हा काडीमोल भाव मिळत आपल्याला पाहायला मिळतोय। शेतकरी नुकसान झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या शेतकऱ्यांना दिलासा देणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर अभिषेक समज, टीव्ही 9 मराठी, चाकण।